लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिन्याच्या अखेर मिळणार। हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू। पहिल्या टप्प्यामध्ये 12 लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये 2,35,00,000 लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या 35 लाख महिलांचा निर्णय होणार। लाडक्या बहिणींना 1,500चा हप्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा 2,100 रुपयांची। वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची ही उत्सुकता। खाते वाटप झाल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडवर। अजित पवारांनी घेतली राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक। एमपीएससी परीक्षेच्या तारखा जाहीर। गट ब ची परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क ची परीक्षा 4 मे रोजी घेतली जाणार। उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार। 24, 25 आणि 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे सुरूच राहतील। वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बियर बार हे पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील। राज्यामधील अनेक जिल्ह्यांमध्ये 26 आणि 27 डिसेंबरला पावसाचा अंदाज। उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता। मराठवाडा आणि विदर्भामधल्या अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज। लाल कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच। 15 दिवसांमध्ये 2 ते 2.5 हजार रुपये प्रति क्विंटलने दर घसरल्यामुळे कांदा उत्पादक चिंतेत। कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। 26 तारखेपासून उद्धव ठाकरे घेणार मुंबईमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसंच जानेवारी महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचं नियोजन करण्याच्या संदर्भात चर्चा होणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची नवी मुंबई पोलीस ठाण्याला रात्री उशिरानं भेट। ड्रग्ज विरोधी कारवाया अधिक कडक करण्याच्या पोलिसांना सूचना। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचा ठाण्यामधला फ्लॅट ईडीकडून जप्त। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये जप्तीची कारवाई। इक्बाल कासकर आणि त्याच्या साथीदारांवरती होते मनी लॉन्ड्रिंगचे आरोप। बेस्ट कामगार सेनेचा 26 डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय। वाढते बसचे अपघात तसंच कंत्राटी बस सेवांवरती तोडगा काढण्यासाठी पालिकेनं मदत करण्यासाठी नकार दिल्यामुळे आंदोलन। नाताळच्या निमित्ताने उद्या सार्वजनिक सुट्टी तरी सुद्धा राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार असून गुरुवारी मात्र बंद ठेवली जाणार। वाशीमध्ये विचित्र असा अपघात। अपघाताच्या दरम्यान एअरबॅग उघडून त्याचा फटका बसल्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू। वाशीमधील ब्लू डायमंड चौकामधली घटना। कारला धडक देणाऱ्या चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। दरेगावामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली नातवासोबत शेती। शिंदेंनी नातवाच्या सोबत ट्रॅक्टर सुद्धा चालवला। स्ट्रॉबेरी तोडली आणि नारळाची झाडं सुद्धा लावल्याचं चित्र कॅमेऱ्यामध्ये कैद। 26 डिसेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट। ही सदिच्छा भेट असल्याची माहिती। विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची संधी भाविकांना सहजपणे उपलब्ध। मंदिर समितीकडे 26 डिसेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आदमापूरमध्ये जाऊन घेतलं बाळूमामांचे दर्शन। बाळूमामा देवस्थान समितीकडून राम शिंदे यांचा सत्कार। कोल्हापूरमधल्या काळंबावाडी धरणाच्या गळतीची टीएन मुंडे यांच्या आदेश अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समितीकडून पाहणी। 2 वर्षांमध्ये गळतीचं काम पूर्ण करणार समितीचे अध्यक्ष मुंडेंनी दिली माहिती। पुणे शहरामध्ये सायबर चोरट्यांचा धुमाकूळ। एका वर्षभरामध्ये तब्बल 669 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड। 38,000 पुणेकरांनी नोंदवली तक्रार। शेअर बाजारामधील गुंतवणूक आणि टास्कच्या आमिषासह विविध मार्गांनी फसवणूक। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलवरून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात होणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल घेतलाय आढावा। आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येचं कनेक्शन धाराशिवपर्यंत। सतीश वाघ हत्या प्रकरणी कळंबमधून एक जण ताब्यात। 9 डिसेंबरला अपहरण करून सतीश वाघ यांची झाली होती हत्या। पुण्यामध्ये काँग्रेसच्या अमित शहांच्या विरोधामध्ये आज पुन्हा एकदा आंदोलन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन काँग्रेसचं आंदोलन। यावेळी अमित शहांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। पुण्यामध्ये कोयतागांचा धुमाकूळ। लोहगाव इथल्या साठे वस्ती परिसरामध्ये वाहनांची तोडफोड। कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सध्या ऍक्टिव्ह मोडवर। अचानकपणे छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वसतिगृहाला त्यांनी दिली भेट। यावेळी वसतिगृहाची अवस्था बघून शिरसाट यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी।
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना सुद्धा धमकी, तुमचा सुद्धा संतोष देशमुख केला जाईल अशी निनावी चिठ्ठी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे सोपावलं धमकीचं पत्र. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. नाताळ आणि लग्नसराईमुळे दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यामधून भाविक तुळजापूरमध्ये दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीचा मोर्चा. गृहमंत्री अमित शहांच्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा असं काँग्रेसकडून या मोर्चाला नाव. परभणीसह बीडच्या मुद्द्यावरून चंद्रपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन. दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. बाबासाहेबांविषयीच्या शहांच्या वक्तव्याचा सुद्धा काँग्रेसकडून निषेध. छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल अपहार प्रकरण. घोटाळेबाज कंत्राटी कर्मचाऱ्याकडून गर्लफ्रेंडला 4 BHKचा फ्लॅट गिफ्ट. 13,000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्याकडे सापडली BMWची बाईक. जालना जिल्ह्यामधील जाफराबादहून चिखलीकडे जाणाऱ्या बसला कोळेगाव फाट्याजवळ अपघात. कोळेगाव घाट चढत असताना बस 20 फूट खोल खड्ड्यामध्ये जाऊन उलटली. 15 ते 16 प्रवासी जखमी. परभणी प्रकरणामधील आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती. आरोपीला स्किझोफ्रेनिया हा आजार असल्याचं तपासणीमधून निष्पन्न. आरोपीवरती अकोल्यामधल्या केळकर रुग्णालयामध्ये उपचार होते सुरू. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट. विधानसभेमधल्या पराभवाच्या नंतर बच्चू कडू यांनी गडकरींची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातर्फे नागपूरमधील भजनी मंडळांना कीर्तन साहित्याचं वाटप. शहरामधील 345 भजनी मंडळांना प्रत्येकी 1 तबला, हार्मोनियम, टाळ आणि इतर संगीत वाद्यांचं वाटप. भंडारा गोंदियाच्या सीमेवरती असलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीसाठी पर्यटकांची मोठी गर्दी. वाघ, अस्वल, बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांना भुरळ. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटकांची जंगल सफारीला पसंती. विदर्भामधील जंगल सफारी फुल. ताडोबा पेंचमधील सर्व सफारी गेटच्या ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल. धाराशिवच्या रामलिंग अभयारण्यामध्ये आढळलेला वाघ टिपेश्वर अभयारण्यामधील T22 या वाघिणीपासून या वाघाचा जन्म झाला असून मादी वाघिणीच्या शोधात त्याने 500 किलोमीटरचा प्रवास केल्याची वन्यजीव अभ्यासकांची माहिती आहे. पर्यटकांची गर्दी वाढावी यासाठी ऐतिहासिक अंबागड किल्ल्याची स्वच्छता. एकलारी इथल्या शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गड किल्ला संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. नागपूरच्या बुटीबोरीमधील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला खडे. खबरदारी म्हणून उड्डाणपुलावरची वाहतूक सध्या बंद. पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या तडे गेलेल्या पुलाची पाहणी. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव शासकीय विश्रामगृहामध्ये घेतली शिक्षकांची बैठक. तालुक्यामधील शिक्षकांच्या अडचणी जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्याच्या भुसेंच्या सूचना. सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी. मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत दर्शनासाठी रांगा. दर्शनासाठी सध्या लागतायत 3 ते 4 तास. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. साईबाबा संस्थानकडून भाविकांसाठी चोख व्यवस्था. अहिल्यानगर शहरामधील सर्वात जुन्या ह्यूम मेमोरियल चर्चमध्ये आकर्षक अशी सजावट. नाताळच्या पार्श्वभूमीवरती चर्चमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. निवडणुकीमधल्या विजयाच्या नंतर झालेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या पत्नीनं धुतले कार्यकर्त्याचे पाय. सलीम शेख यांनी आशुतोष काळे आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल न घालण्याची केली होती प्रतिज्ञा. अहिल्यानगर जिल्ह्यामधील राजूरमध्ये डांगी जनावरांच्या प्रदर्शनाचं आणि स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये केळी रुमणवाडीच्या धोंडीबा बिन्नर यांचा बळू विजयी. तर डांगी जातीच्या जनावरांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी. मालवणमध्ये घरामध्ये शिरून वृद्ध दाम्पत्याला चोरट्यांनी लुटल्याची घटना. खाण्याची सुपारी मागण्याचा बहाणा करून 2 चोरट्यांकडून वृद्धाला मारहाण. सुमारे 5 तोळ्यांचा ऐवज चोरीला. नाणार रिफायनरी समर्थक मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार. 2019 मध्ये रद्द झालेल्या ठिकाणी रिफायनरी करण्याची मागणी केली जाणार. नाणारमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी भाजपचे कोकणामध्ये नेते आग्रही. रत्नागिरीच्या खेडमधील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा. आतापर्यंत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन.
रत्नागिरीच्या खेडमध्ये गोवंश हत्येच्या पार्श्वभूमीवरती तणावाचं वातावरण. पोलीस स्टेशन परिसरामध्ये मोठ्या संख्येनं जमाव एकत्र. शहरामध्ये कलम 144 लागू. पोलिसांकडून जमावाला शांतता राखण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.